राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काल लोकशाहीर आदरणीय अण्णाभाऊ साठे यांची जयंती होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या ज्या कविता संग्रह असतील त्यांनी जो उपदेश दिला आहे ही थोडंसं कधीतरी जीवनात वेळ काढून बघा, त्याचा तुमच्या आयुष्यात नक्की फायदा होईल. लक्षात घ्या, एक कवी असेल किंवा एक समाज प्रबोधनकार म्हणा, कुणी म्हणा, अशा आदरणीय व्यक्ती होत्या, त्यांचं इतिहास जीवनचरित्र हे तर असं मनाला काहीतरी प्रेरणा देणार तर आहेच. पण आपलं कारवार बेळगाव ज्यावेळेस महाराष्ट्रातून बाजूला काढलं गेलं त्यावेळेस माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती कायली नावाचं काव्य ते लिहिलेलं. लक्षात घ्या, ही फक्त कविता नव्हती. तर मैना म्हणजे महाराष्ट्राचा जीवकीपणा, आपलं बेळगाव असेल कारवार असेल, हा भाग आपल्यापासून तोडला गेला हे इथल्या सत्तेला त्यांना सांगायचं होतं. त्याच्या पाठीमाग ह्याला गनिमी गावा म्हणतात. कारण अशी म्हणजे पूर्वीच्या काळी ज्यावेळेस ह्या व्यक्ती होत्या त्यावेळेस समाजाला त्यांचा आधार तरी होता. आजच्या परिस्थितीला अशी कुठली व्यक्तीच नाहीये. लक्षात घ्या, कुणीच नाहीये सांगायला. असं म्हणजे होतच नाही काय. ही परिस्थिती लय वाईट. कुठंतरी एक हवेचा गारजोळ खायावा असं तुकाराम मुंडेसारखा माणूस दिसतो आपल्याला, की बाबा खरंच ह्यांना थोडा आदरस्थान मानावं काय, असं अशी परिस्थिती आहे सध्याच्या काळात. आता ते आंदोलन झालं पाठीमागं, ज्या मीडियाला तिथून हुसकून बाहेर काढलं चाटोगिरी करणाऱ्या, त्या मीडियाला ही दिपके नावाची व्यक्ती आता त्यांना मुलाखती देते. हे मला कळत नाही हे काय काय चाललंय ते असं आहे. कारण काही झालं तरी एक पद, सर्वसामान्य माणूस पद, प्रसिद्धी, अमकं तमकं सगळं मिळालं ना, माणूस चेंज होतो. थोडा का व्हायना, ही गोष्ट खरी बरं का. असू द्या, आता आपल्या स्टोरीकडे जायला काहीच अडचण नाही. ही घटना आपल्या महाराष्ट्रात घडलेली आहे, पण ह्या घटने पाठीमागचं मूळ आणि त्याच्यातून घ्यायचं एकच आधीच सांगून टाकतो. मित्र आणि कुत्र घराबाहेर हे तर मान्य आहे, पण ती घराबाहेरच ते एकदा चुकून सुद्धा आत नाही आलं पाहिजे घराच्या उंबऱ्याच्या. ही गोष्ट लक्षात घ्या. काळ पहिल्यासारखा राहिलेला नाही, दिवस पहिल्यासारखं राहिलेला नाहीत. विषय काय तुम्हाला इसकाटून सांगतो. वाशिम मालेगाव या ठिकाणी घडलेली घटना आहे आणि असं वाटतं मनाला की बाबा ही जी नवरामार स्पर्धा चालू आहे, बाया काही बिघडल्या, ती ठोक्याच्या नादानी, परपुरुषाच्या नादानी नवरं मारित्यात, डायरेक्ट खलासच करीत्यात. त्यांच्या मनात एवढी असूया, एवढा द्वेष येत कुठून असेल बा. पप्याचा बाप डायरेक्ट मारताना कशी शरम बिरम का कशी वाटत नाही यांना बा, नाही का. ह्या मालेगावमध्ये सुधीर जाखरे, थोडी नावं चेंज करून सांगतो. सुधीर जाखरे पती आहे आणि पत्नीचं नाव आहे उषा जाखरे. आता हे नाव उषा म्हणजे सकाळ, शुभ सकाळ. बरेच जण एकमेकाला नुसते देव पाठवतात. पुढचा बघतो का नाही माहीत नाही, पण पाठवतात बुवा. उशेत काल होता होता सायंकाळ झाली नवऱ्याची. ही जी उषा याच्या पात्रात पडली, पडून द्यावा, चांगलं आहे. यांनी कमीत कमी एक 3-3.5 वर्ष चांगल्या प्रकारे प्रपंच केला. म्हणजे काय टेन्शन नव्हतं, काय नव्हतं, सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. सासू सासऱ्याची आणि ह्या उषाबाईची किरकिर घरात वाढायला लागली. आणि तुम्हाला माहिती आहे, किरकिर ही काय लय चांगली नाही. त्याचा शेवट अत्यंत वाईट भयानक असतो. तात्पुरतं थोडंफार होऊन द्या, पण पाटकुनी मिटवायचं काम करायचं. ते रोजच्या रोज दुफत नाही राहिलं पाहिजे. किरकिर सारखी घरात काहीतरी घटना दडणार, देणार घडणार. सासूचं सासऱ्याचं ही करणार. आता हा नवरा बायकोवर अतिशय जीव लावणारा, प्रेम करणारा, ती म्हणली मला इथं राहायचंच नाही, मला तुम्हाला नांदून द्यायचे का नाही, मला एक माझं तुम्हाला ऐकायचंय का नाही. अरे म्हणला काय झालं, जरा न्यार घे. नाही न्यारबीर काय नाही, ह्या म्हातारीत तुमच्या भावात मला राहायचंच नाही, आपण काही दिवस वेगळं राहू. म्हणलं वेगळं राहायचं म्हणजे तोंडची गोष्ट आहे का. वेगळं राहायचं म्हणल्यावर
पार तेल मीठ पीठ पासून राहायचं कुठं, घरदार भाड्याने जरी घेतलं तरी महिन्याला पैसे, त्याला काही झोप आहे का भाड्याला? त्या तू जरा न्यार घे. नाही म्हणली, सेफ आणि ह्या जगातली सुरक्षित जागा माझ्याकडे आहे. म्हणलं कुठेही? म्हणली माझ्या आईबापाचं घर. आता कुठल्याही पुरुषाला आतली गोष्ट सांगतो, एक स्वाभिमान नावाची चीज असते. पुरुषाला त्या बायकोनी किती किचकिच करा, किचकिच करतातच नाही असं नाही, किती वाद घाला काय करा, ध्यानात ठेवायचं महिला मंडळींनी सुद्धा, आपल्या नवऱ्याला त्याच्या पुरुषत्वावरून कधी चिडवायचं नाही, काय नाही. ते शब्द त्याच्या जर डोक्यात शिरले, पुरुषत्वाबद्दल कधी बोलायचं नाही, तर त्याची सटाकती आणि ती खलास सुद्धा कमी करायला करत. ही मानसिकता आहे पुरुषाची, लक्षात घ्या. नर आहे तो, त्याला स्वाभिमान असतो एक प्रकारचा. डिवचायचं कुठं ही सुद्धा कळलं पाहिजे. नको त्या ठिकाणी डिवचायला गेला तर रक्तपात घडतो, ही सत्य म्हणजे अशा घटना घडल्यात. त्यामुळं बाकीचं काय करा, पण हा टोकाचं कधी बोलायचं नाही. एखाद्याच्या काळजाला घरं पडत्याल असं कधी बोलायचं नाही. म्हणली माझ्या माहेराला चला. बुशाबाई म्हणली. आता याचा नाईलाज झाला, आईला फोन केला. अरे माझी बबडी ये, मी तयारच आहे. हा तू ये, पाहुण्याला घेऊन ये आणि इथं राहा. आता एखाद्या स्त्रीचं माहेर हा विषय असा असतो की तिचं अख्खं 18-20 वर्षाचं बालपण त्या ठिकाणी गेलेलं असतं. तिथली माणसं, तिथली घर, तिथले शेजारी, तिथलं कुत्री मांजरं झाडं काय असेल ती, हे सगळं तिला प्रिय असतं. कारण 20 वर्षाचा ह्याच्या बाबतीत मानसिकता लक्षात घ्या काय होतो नेमका विषय. तिथं ती जागा आवडती सोडून तिला एक समाजाचा भाग म्हणून लग्नानंतर सासरी जावं लागतं. पूर्ण आयुष्य बदलतं, नाव बदलतं, सगळं काय बदलतं. म्हणजे स्त्रीच्या आयुष्यात तसे फार मोठे स्थित्यंतर घडत असतात, लक्षात घ्या. तिला ती फार आकर्षण स्वतःच्या माहेरचं. मग तर आपण म्हणतो ना की बाबा माहेरचं कुत्र जरी आलं तरी घरचं कुत्र उपाशी मारणार, पण त्याला डबल चपाती पाडणार, असं असतं. ते प्रेम असतं. आला राहायला सासरवाडीत. आता तिथं थोडं असंच राहावं लागतं, कारण हा एकटा पडतो. लय वळवळ करावा आणि जास्त एखादी 90 प्यावा तर मग लय कालवा, सगळी बाजूच घेणार पोरीची बायकोची. ह्याच्या बाजून कोण बोलायला आहे? ती नेरच, ती काही पेत बीत नव्हता. पण हा सुधीर तिथं आला, राहायला लागला. मग बायकोचं म्हणणं काहीतरी आपल्याला इथं कामधंदा शोधा. ठीक आहे म्हणला, कामाला जातो. मग म्हणला मला तर शेती काम आवड बी आहे. सारं काढायचं, वाफ वाढायचं, पाणी धरायचं, आणि तीच आवड आहे मला. ती कला आहे माझ्याकडे, किंवा कुठलं रोग पडलं कुठलं औषध मारायचं काय, मला जे जमते ते मी करतो. आणि करावं माणसानं. जमीन खंडाने घेतली. खंडाने म्हणजे एक खंड असतो, समजा 1 एकर जमीन आहे, साधारण 10,000, 15,000, 20,000. पाणी, जमिनीची गुणवत्ता, अमकं तमकं, तिथली परिस्थिती, मार्केट त्याच्यावर अवलंबून असतं. ते मालकाचे फक्त जमीन तूच कस बाबा 12 महिने त्याला आयतं 20,000 द्यायचं, असा एक प्रकार थोडक्यात. किंवा किती काय असं ठरलेलं द्यायचं. अशी त्यांनी 2-4 एकर जमीन घेतली. म्हणला मी आता आणि शेती करायचा बनाटपैकी. बायको बी त्याला प्रपंचाला साथ द्यायची उषाबाई. आणि रानात म्हणजे संसार असा प्रकारे केला तर सुईच्या टोकापेक्षा बारीक केला पाहिजे फक्त. आणि संसार ही एक नशा पण आहे. संसार ही असा प्रकारे संसार की शादी का लड्डूकच असतो. खाये तो पस्ताय, ना खाये तो बी पस्ताय. त्यापेक्षा खाऊन पश्चाताप करावा. हा, लग्न बी करायचं, संसार बी करायचा. बाकी काय तसं लय करण्यासारखं जगात काय नाही. सोशल वर्क सोडलं तर ती बी कुठली अपेक्षा न ठेवता. आता इथं काय झालंय, गॅस सुद्धा म्हणले 1,000-1,200चा आणायचा नाही. हा, ती 3 पट कावा वाढला, मोबाईलचं रिचार्ज कावा वाढलं. हा एक सिस्टीम असती जी पद्धतशीर पण लुटली जातं राजकारण्याकडून. आणि आता आहेत ना, ह्यांना जरी ढोंगावला आता काढून दिलं तरी येणारे जे आहेत ना ते सुद्धा लुटणार. हे बी लिहून सांगतो, ते सुद्धा लुटणार आहेत. हा, ते आपल्याला काय त्या लोकांना घेऊन देणं नाही. आता हिने काय केलं म्हणजे सरपण काटू, थोडा वन विभागाचा भाग होता शेजारी, तिथं वाळलेलं सरपण काटू आमकं तमकं मिळायचं, घरी आणून साठवायचं. ती मग ती सकाळी पान तापाला उपयोग येतं, सकाळच्या स्वयंपाकाला उपयोग येतं.
सगळं व्यवस्थित चाललं होतं. आता हे इथपर्यंत ठीक आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा ट्विस्ट येतो, चांगला वाईट, त्यासाठी सदैव तयार राहिलं पाहिजे. आणि ह्यांच्या आयुष्यात सुद्धा आला. काय आला? हा आपला बायकोच्या जागेवर ठीक आहे, सगळे व्यवस्थित चाललंय, हा रानात जातोय, काम करतोय, हे करतोय. 12 मोडले समजा, आणि तासभर 2 तास टाईम आहे. आता ती भरायला टाईम लागतो 12 मोडल्यावर पाण्याचं, 2 वाफ्या लावल्यावर सारखं करून. मग ह्याला तास 2 तास मग आपलं मोबाईल आहे जवळ, मग लिंबाखाली बसायचं, गपचिप मोबाईल बघायचा. रोग येतो का याला, नवरदेवाला या? येतो का रोग? नाही. सुधीर म्हणला आता माणूस आहे, कोण आहे का जोडीदार बिडीदार शेजारी? तर शेजारचा त्याच्याच वयाचा माणूस, आणि त्याचं नाव आहे सचिन आहिरे. त्याच्याकडे जायचा, ती बिगर लागण्याचं. आता माणूस बदला म्हणजे कोण कसा काही कोणाचं कोणाला घेण देण नाही. तुम्हाला सांगा, म्हणजे लई चित्र लोक आहेत. माणूस तुमच्या समोर दिसायला वेगळा असतो आणि तो आतून असायला वेगळा असतो. हा, अत्यंत शाजकपणाचं सोंग आणून तो वावरत असतो, लक्षात घ्या. ती गष्ट जमली काठ्या चर्चा, तिकडच्या चर्चा, आज हे झालं उद्या ते झालं, काय त्यांची अक्कल असेल त्याप्रमाणे चर्चा करतो माणूस, करून द्या. मग ह्या दोघांची गष्टन जमली, मैत्री जमली. मग तो ठोकेकर होता, ठोकेकरच म्हणलं पाहिजे त्याला, सचिन आहिरे. हा खाण्यापिण्याचा लय नाद त्याला. मासच आणून खा, चिकनच आणून खा, कुठं कोंबडीच आणून खा, हा म्हणजे असं. आणि माणसाला प्रत्येकाच्या घरातलं स्वतःचं अन्न आवडत नाही. एक आतली गोष्ट तुम्हाला सांगतो, त्याच्या पाठीमागचं कारण पण सांगतो. स्वतः बायकोनी किती जीव लावून स्वयंपाक करून द्या, त्याला आवडणार नाही. ती दुसऱ्याने नुसतं बोफळ्याचं कालवण जरी दिलं, साधी हिरवी मिरची लसूण टाकून, तरी मिटक्या मारीत खाणार शेजाऱ्याचं. याचं कारण असं आहे थोडं, की मानवी मेंदू असा प्रकार आहे की त्याला तोच पाना आवडत नाही, एकसारखेपणा. तुम्ही रताळ्याची भाजी करा, तुम्ही भोपळ्याची भाजी करा, तुम्ही कारल्याची करा, दोडका करा, वांग करा, बटाटा करा, पण जो मसाला आहे तो एकच असतो. ग्रामीण भागातलं सांगतो तुम्हाला. हॉटेल व्यवसाय कसं आहे, ते व्यवसाय, तिथं प्रत्येक वेळेस वेगवेगळे मसाले वापरतात, त्याच्यात बी अजिनोमोटो नावाचा प्रकार टाकतात. हा, ते कॅन्सरला निमंत्रण, ती काय खरं नाही, ध्यानात ठेवा. कधी कधी तुम्ही आठवलं का, कधी गाडीतून कुठून बी चालणार तुम्ही रस्त्याने, हॉटेलवरला 100 मीटरवरून किचनचा वास मस्त येतो आपल्याला, पनीर बिनीरचा. कशामुळे येतो ते मसाला, अजिनोमोटो, लक्षात घ्या. टेस्टिंग पावडर म्हणतात, पण त्याला कायद्याने बंदी. आता तर मुंडे साहेब आहेत वर, आता तर यांची ती टेस्टिंग करणारी एकदा आत टाकले पाहिजे सगळे पावडर, तर ते लॅबला टेस्टिंग केलं पाहिजे त्याचं. हा, टेस्टिंग पावडरचं लॅब टेस्टिंग केलं पाहिजे. लय गोठाळे आहेत अजून. हा, आधी काही चालल्यात दाढी बिडी चालल्या. आता ते आता मुंड्याचा विषय निघाला म्हणून सांगतो तुम्हाला. त्यांना त्या पदावरून हटवण्याची ह्याचे अनेक प्रयत्न चालू आहेत लॉबीकडून, 2 नंबरवाल्याच्याकडून. असू द्या, त्यांची पोटापाण्यावर लात पडली ना. ते थारमध्ये फिरत होते, त्यांना मर्सिडीज घ्यायच्या होत्या, तर मध्येच ब्रेक झाला जरा. कुठंतरी कोर्टात याची काम करतं चालू असतं यांचं काहीतरी. कोर्टाने मुंडेंना सुनावलं, तुम्ही ज्या काम करताय ते चांगलं आहे, पण हे फक्त सर्वसामान्य माणसं हे ते यांच्याच FDAच्यात दाढी पाडतात. असं सरकारी शासकीय जे हॉटेल आहेत किंवा सरकारी ज्या संस्था आहेत तेच त्याच्यावर का टाकत नाही तुम्ही? आता ते मुंडे साहेब आहेत महाराज. हा, तुकाराम नावे, तू का राम, तू का राम आहेस? हा, त्यांच्या कामामुळे ते राम आहेत. मग आता कोर्टाचा आदेश म्हणलं तिथं तर मुख्यमंत्री सुद्धा काही चलत नाही, लक्षात घ्या. ओके, कोर्टाच्याच कॅन्टीनवर दाळ टाकली आणि कार्यक्रम करून टाकला. याला म्हणायचं मुंडे साहेब, मला माणूस लय आवडतो बुवा, हे माणूस ना अजून 100 वर्ष जगला पाहिजे, हा असा विषय. ही 2 नंबरवाल्यांनी पार रक्त पिळून खाल्लं गरीबाचं. जाऊ द्या, असून द्या, होईन बदल हळूहळू. ह्या सासरवाडीत हा जो सुधीर आणि ही उषा राहत असताना ह्या मित्र जे तो सचिन आहिरे, ह्या अमक्या तमक्या डॅमवर लय मासं बारी मिळतात, असं तिथून आणायची. आता काही मासे दुर्मिळ झाल्यात, चिलापीच राहिली फक्त. आणि त्या माशावरून आठवलं, ते मांगूर चपटत तोंड असतं पुढं, चुकून सुद्धा मांगूर खाऊ नका, मांगूरने कॅन्सर उद्भवतो, बऱ्याच लोकांना माहीतच नाही.
जे मासे पकडतात ते सुद्धा मांगूर कधी खात नाहीत, लक्षात घ्या. आणि तो चक्क 200 रुपये किलोनी म्हणजे विकला जातो, कारण माहीत नाही ना. आमच्याकडे UPBRचे कामगार बरे येतात ना इकडं गोराळांच्या ह्याच्यात, हे कोणसा मछली है, अच्छा मछली माहीतच नाही, कणकावत्यात धरून. काय आता असे तर राही, पण त्याला शासनाची बंदी आहे. आणि तो मासा असा आहे की फक्त मृत मेलेलं हे खातो, तो मेलेले जीव खातो. मग सडलेले जनावराचंही पाणी चालू नदीला, जनावरं सडलेली असतात, कुठं मेलेलं मासा असतात. मांसावर सडलेल्या जगलेला मासा आहे ना, त्यातून कॅन्सर उद्भवतो हा विषय. हे आता ही नदी वाहते ना, फक्त चिलापी राहिली आहे. चिलापी असा मासा आहे, त्यांनी सगळं गोडो मासं सगळं कमी करून टाकलं, ठेवलंच नाही. कवाची त्या क्वचित एखादी चालट सापडते, नाहीतर क्वचित एखादं वामट सापडते, नाहीतर हा चिलापी आहे आणि कानोसा असे 2 मासे ह्या नदीत आहेत. तर ती मासं बिसं करायला मग यायच्या बायकोकड सुधीरच्या. आता स्वयंपाक होस्तोवर हे गप्पा मारायचे, एक सिंगल खोली आहे, ती बाईचं तिकडं वावरणं जाणं येणं अमकं तमकं. नवऱ्याचा काय विषय, त्याची बायको आहे, पण हा मित्र चेकआउट करायला लागला, ती पाहायला लागला. ही लोकांना कळत नाही, लोकांना अकली कमी आहेत. मित्र चुकून सुद्धा आणू नका, तो काय प्रभू रामचंद्राचा अवतार नाही, देण्यात ठेवा. कुणी असू द्या तुमचा, काय असं ना तुमचं, रोज एकमेकाच्या मिठ्या मारा तुम्ही, पण कुठं बाहेर काय घरी पार्टीन फिरटीन. आणि तुम्ही सुद्धा लोकांशी इथे जाऊ नका, लोकांना आणायचं नाही, तसं नाही. हॉटेल आहे तिकडं काय कार्यक्रम करायचा. ह्यांचं बोलणं चालणं ह्याची चेष्टा करायला सुरुवात करून तिला आवडायला लागलं, म्हणजे ती आकर्षित झाली ह्याच्याकडं, असं समजा. होतच ते. आणि याला आपलेच गद्दार जसं म्हणतो ना, तसे आपलीच लोक कार्य होत असतात घरातली, बाहेरचे माणसं आणायला. लग्नाच्या बहिणी आहेत 2, 10वीला 11वीला 12वीला 9वीला. त्या भावाने चुकून सुद्धा मित्र घरी आणायचा नाही. आणि त्या आईने बापाने सांगायचं हे चालणार नाही, उद्योग बाहेर काय असेल, ती वही नको पेन नको, तो आला नाही पाहिजे. अशी सुद्धा बरीच लफडी झालेली आहे. हा, हे महत्वाचं आहे. सध्याच्या कालखंड असा आहे की हे शिका. हा नाही, शॉर्ट तुमचाच होणार आहे, आबरू तुमचीच जाणार आहे, कोण काय करणार आहे, सांगितलं पाहिजे. झालं. ती एकमेकाची नजराला नजर जुळली, शरीर जुळायला टाईम लागत नाही. चालू वावर असतं, नांगरलेलं असतं, तिथं काय टेन्शन नसतं काय. झाले रंगारंग कार्यक्रम चालू होऊ द्या. एक नवीन पुरुष आयुष्यात आल्यावर आपल्या पतीपेक्षा ह्याची पद्धत वेगळी, याचं टायमिंग वेगळं आहे, ह्याच्या बरेच कला जाणणारा असू शकतो, किंवा कोण कसा ज्याचं बॉडी वेगळी नाही शेवटी. गंध वेगळा आहे, रंग वेगळा आहे, आवाज वेगळा आहे, स्पर्श वेगळा आहे, कुठं कुठं स्पर्श करायचा हे सुद्धा एक प्रकरण आहे. तिला ते आवडू लागलं. आता ह्याला म्हणतात, आता ग्रामीण भागात ही झंगाट म्हणतात किंवा लफडं म्हणतात. ह्या दोघांनाही तात्पुरती मजा गेले हे घेत होते, पण पुढं काय वाढवून ठेवलेलं आहे ह्यांना माहिती आहे ना. गाठणं असेच गाठतात, हेच चालू आहे महाराष्ट्रात आता. कुणी कोणाचा महागाई वाढली, लोकांना खायला मिळाला अक्षरशः. मी 4 जिल्हे आपल्या वळडून आत्ता पाठीमागे गेलतो, यवतमाळ पाहिलं, तुमचं हे अलीकडं परभणी पाहिलं. वाईट परिस्थिती. दुकानात काय जर घ्यायचं म्हणलं ना, त्या परभणी जिल्ह्याच्या ठिकाणी, तो गुडघाभर पाणी साठलेलं सगळीकडे, मुरुम टाकत नाही, मुरुम टाकायला पैसे नाही तिथं. हा, व्यसनमुक्ती केंद्र 10-12 दिसली बा तिथं. कर चाललंय काय काही कोणाला मिळ नाही. आता इथं काय झालंय, ह्यांचा कार्यक्रम चालू, मन वाटेल तेव्हा, पण ते रानात बिनात असतो कार्यक्रम, तुम्हाला कळायचं नाही. ते शिळेला खायला आणायचे म्हणून दडपं बिडपं बरोबर राहतात, मग ती कपडे मागून वळत नाही, पाठणला माती लागत नाही बाईच्या, असं ते तुम्हाला आतलं कळायचं नाही. ह्यांचं चालल्यानंतर कुठून का पण कुणकुण लागली बा नवऱ्याला लागल्यावर त्यांनी विरोध तर केलाच, पण त्यांनी एकदा दोनदा अशी दाब खावली म्हणता. हा, 2-4 दिवस वळ होतं पाठीव तिच्या, दाब खावल्यावर म्हणला, बाई म्हणली चुकीचं आहे, आता हे आता काय करायचं बा, याला खापावतेच आता. कारण तरीच्या स्वतःच ना, की नवरा आपली चूक झाली ना, चूक मान्य करायची, विषय सोडून द्यायचा. नवरा मारते पण ठोक्या ठेवते, अशी परिस्थिती. मग ती ठोक्या बी बावळा, त्याच्या नावावर 7-12 होता, त्याच्या नावावर जमीन होती, झालं असतं 1-2 वर्षांनी लग्न, कसं बी प्रपंच झाला असता. पण ती या बाईच्या नादाला लागलेलं,
हा, मग अनेकांची वाट लागली, याची लागली म्हणून फरक कुठं पडला. काय कुणाचा कात गेला, काय नाही गेलं. ह्या दोघांनी ठरवलं की याला खापवायचा. म्हणलं प्लॅनिंग करायला पाहिजे खापवायचा म्हणलं. म्हणजे सोपं आहे. तू हत्यार घेऊन किंवा तू कसं बी, आपण जे सरपान काढा जाते का मी, तिथे लपून बस झाडाझुडपात. ती जागा दाखवून ठेवली. बघा प्लॅनिंग काय काय करते ती. आणि मी काय करते, सरपणाला जाते आणि फोन करून नवऱ्याला बोलून घेते. नवराच तिथं आला, तुला माहिती तिथं काय कोण दिसत नाही, आणि मग आपण दोघं मिळून त्याला मारू. हायला मला तू किती हुशार आहे, हा मग मला सोपं आहे का म्हणला. हा, ते असं आहे भाऊ लोकांचं. मग जी तारीख होती ते आत्ताही 8-10 दिवसाचा विषय, हा लय लांबचा नाही. घेतलं बा, ती गेली सरपणाला, हा बसला ठोक्या लपून तिथं. आता ते शॉट काढून बसले का आधीच बसले ते नाही सांगता येत, पण थांबले तिथं. ते घेतला बोल. तर नवरदेव हे जो नवरा आहे सुधीर जाखरे, याला काय वाटलं अर्ध्या तासात अंधार पाडणार आहे, घरी जायला पाहिजे लवकर. आपण एक सासरवाडी ते बायको गेली, या सरपणाला फोन केलाय पाटकून जावा. मोटरसायकल घेऊन ते ठिकाणी गेला. तिथं तसा पोचला त्या वजापाशी, थोडा अडचणीत तिकडून इकडून जाड कोण बघायला नाही काय नाही. ते बायको गप, पाठीमागून तर मिठी टाकली बाई याने. ह्याने मिठी टाकल्यानंतर बायकोनी आणि ह्या ठोक्याकारांनी, ह्या दोघांनी मिळून त्याला गळा आवळून मारलाय. गळा, कुठं रक्त काढलं नाही, कुठं हात्याराने वार नाही, काय नाही, दोघांनी मिळून. तर प्रकृतीचा थोडा भाग असतो, म्हणजे कसं एखादं थोडा किरकोळ राहतं आणि एखादं थोडं जाडं बरड असतं, ताकदवान असतं, असा विषय. मारला सुधीर जाखरे, खलास. मग आता ते एक काम झाले. आता दुसरं काम आहे, प्रत्येक आरोपी हेच करतो. पोलिसांना याच्याबद्दल चांगले माहीत असते की बॉडी डिस्पोज कशी करायची, याची विल्हेवाट कशी लावायची, जेणेकरून आपण हे केलंय हे सापडलं नाही पाहिजे, कळलं नाही पाहिजे. तिथं लिंबाचं झाड होतं आणि त्या आडोशाला ती बॉडी एकांती अशा ठिकाणी टाकली जिथे शक्यतो कोण जात नाही. कारण वन विभागाची क्षेत्र मोठाले असतात, झाडी झुडपं. दिल टाकून दिली न आले घरी. मोटरसायकल तिथंच खोमदाडात आत टाकून दिली, पुरावा नको. रात्र गेली, दुसरा दिवस गेला, कुठे गेले कशाचे कुठे गेले. वास सुटतो 24 तासाच्या आत. पोलीस स्टेशनात जाऊन तक्रार केली, माझा नवरा मिसिंग आहे, कुठे गेलाय काय नो, तपास नाही, अमकं नाही तमकं नाही. मग पोलिसांनी काय तिथं काय लक्ष दिलेलं अशातला भाग नाही, आणि देत नाही हे तुम्हाला माहिती. पण गुन्हा गंभीर असला तर पोलीस मग बिगर बुट्टाच घालत पळतं कधी कधी, कारण वरिष्ठांचा फोन असतो, मीडियाचं लक्ष असतं. ती वास यायला लागलं तर कुत्री बित्री कुणीतरी गुराख्याने बघितलं, इथं बॉडी पडली अमकं तमकं खराब अवस्थेत. पोलीस स्टेशनला कळलं की मग मात्र लगेच गाडी डिझेल येतं, मग सगळं होतं बरोबर. महिला पोलीस येतात बरोबर, सगळं ताफाच हजर. बरं होऊन द्या. त्यांनी परिस्थिती पाहिली पोलिसांचं काम या ठिकाणी सुद्धा एकदम उत्तम झालेलं आहे. मर्डर झालाय ह्याच गावातला व्यक्ती, हा जावाई आहे गावचा. पोलिसांचे प्रत्येक गावात खबरे असतात, नेटवर्क असते, 4-2 असतातच. त्याला जपावतात खाण्यापिण्याला कधी मधी फोकाटच्या. ती त्यांनी माहिती करा म्हणले लफडे साहेब, या अजून ह्यांच्यात रंगारंग चालू होता आणि काहीतरी संशयाला जागा आहे. कॉल डिटेल्स ह्याच्या आधारे दोघंही अटक केली पोलिसांनी, आणि बारीक सारीक सर्व पुरावे जमा करायचं काम अजून चालू, अजून चार्जशीट दाखल केलेलं नाही. आणि आत्ता अशी परिस्थिती की हे पुराव्यासकट गोळा करून ते पुढं काय व्हायची ते होईल. पण नवरा गेला ना, आणि अजून भविष्यात किती जाणार आहेत मला सांगता. मला असं वाटतं की हे असं थांबावं, पण थांबत नाही. तुम्हाला कुठं ना कुठं बाई डायरेक्ट नवरा मारी ती बा. हे मला माझ्या डोक्यावरून जायला लागलं, फार डोक्यावर केस नाही राहिली किंवा का होतंय असं. घटस्फोट दे, तू सोडून दे, काही कर, पण नवरा मारू नको बा. ते आता त्याला दुसरी मिळली तर आहे, नाही तर ती जगन, नाही तर मग तू कायला मारी ती, असा विषय. बघू भविष्यात काय होतंय. रामकृष्ण हरी माऊली.